मी सिद्धार्थ गोदाम। आत्ता सध्या अनेक ठिकाणी प्रवेशासाठी विद्यार्थी धडपड करत आहेत। त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत। पैशाची अडचण आहे, प्रमाणपत्रांची अडचण आहे। या सगळ्या अडचणीतून सर्व जाती धर्माचे विद्यार्थी जात आहेत। त्यामुळे सरकारने काय गोष्टींमध्ये प्रवेशाबाबत विचार करणं गरजेचं आहे। ही एक ताई माझ्यासोबत आहे। ही या ठिकाणी आली, ती रडतच आली। तिच्या हातात प्रमाणपत्र होतं। तिने CET पास केलेली आणि इंजिनिअरिंगसाठी तिला प्रवेश घ्यायचा आहे। मात्र कास्ट व्हॅलिडिटी तिला भेटत नाही आणि 24 तारखेपर्यंत तिला जर कास्ट व्हॅलिडिटी भेटली नाही तर तिथे हे वर्ष वाया जाणार आहे। त्यामुळे ती मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर अगदी धाय मोकळून या ठिकाणी रडलेली आहे। ती माझ्यासोबत आहे। ताई, तुझं नाव काय पहिलं मला सांग। माझे नाव भगवती विष्णू देशमुख आहे। मी राहणार मंगरू या गावाची रहिवासी आहे। बरं, अडचण काय झालेली नेमकी? तू पास आहेस, 12वीला चांगले मार्क पडलेत, CET पास आहे, फक्त तुला कास्ट व्हॅलिडिटीमुळे तुझ्या स्वप्नात जे काही स्वप्न आहे तिथं ॲडमिशन भेटत नाही? हो, कारण त्यांनी सांगितलंच असं अचानक आहे की आम्ही किती धडपड केली तरी आम्हाला ती व्हॅलिडिटी भेटत नाहीये। व्हॅलिडिटी तर राहू द्या, पावती पण भेटत नाही रजिस्ट्रेशनसाठी। त्यासाठी मग आम्हाला काय करावं हे कळत नाहीये। पावती का भेटत नाही हे मी तुम्हाला सांगतो की सध्या लाडका भाऊ बहीण ही योजना सुरू आहे। ऑनलाईन फॉर्म भरले जात आहेत, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचे सर्व्हर हँग आहे, बरोबर आहे? हो। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की महसूलचे कर्मचारी सध्या संपावर आहेत, त्याच्यामुळे पावती भेटत नाही। हो, त्यांनी लाडकी बहीण लाडकी भाऊ हे आईन ऍडमिशनच्या वेळेसच आणलं आहे। याच्या आधी आणलं असतं किंवा याच्यानंतर 10-15 दिवसांनी आणलं असतं तरी काही प्रॉब्लेम नसतं झाला। पण कास्ट व्हॅलिडिटी जर झाली नाही तर तुझं काय नुकसान होणार? माझं वर्ष वाया जाईल। मला परत तेच करावं लागेल, परत थांबावंच लागेल, परत अभ्यास करावं लागेल, परत CET द्यावं लागेल, परत रजिस्ट्रेशन, परत तेच सगळं होईल। फीस परवडत नाही तुला? फीस देणं शक्यच नाहीये गरीब घरच्या मुलींना। तुम्ही गरीब घरच्या मुलींसाठीच तुम्ही ह्या सगळ्या योजना काढल्यात ना, SCBC EWS, आणि त्यांनाच तुम्ही लागू होऊन देत नाहीत म्हणल्यावर उपयोग काय त्या SCBCचा आणि त्याचा? काय फीज आहे तुला ते भरणं शक्य नाही? म्हणजे मी काल बघितलं, माझ्यासाठी एक कॉलेज भेटते मला इझिली, तिथे 82,000 रुपये फर्स्ट इयरची फीस आहे। राहणं खाणं वेगळं, फीस फक्त। जर मी SCBC मध्ये अप्लाय केलं तर मला डायरेक्ट 10,000 होतील माझे। तर मग मी 10,000 एफर्ट करू शकते, पण 82,000 प्रत्येक वर्षी नाही करू शकत ना। 4 वर्षाची खूप होतात ते पैसे, आणि हॉस्टेल वेगळं, राहणं खाणं वेगळं राहतं त्यात। फक्त कॉलेज फीस 82,000 मी नाही देऊ शकत। जर समजा तुला कास्ट व्हॅलिडिटी भेटलं नाही, तारीख निघून गेली, तुला ऍडमिशन भेटणार नाही? मला ऍडमिशन नाही भेटणार, कारण 4 दिवस बाकी, मी आणखीन रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये। मी त्याच शोधत आहे की काहीतरी GR येईल, काहीतरी होईल, कोणीतरी आवाज उठेल की मराठा समाज SCBC साठी आता टाइम वाढून दिला, काहीतरी होईल, याच्याच मी काळत आहे। पण काहीच निर्णय होत नाहीये। 4 दिवस बाकी, जर काहीच झालं नाही तर माझा एक विचार आलता डोक्यात की मी ओपन मधून अप्लाय करीन, पण ओपन मधून केलं तरी काही फायदा होणार नाही। फी स्ट्रक्चर खूप आहे, उपयोग नाही, कारण मी ओपन मधून जरी केलं तरी। ही तुझ्या एकटीचा प्रश्न आहे का असे किती लोकांचे, सर्व जाती धर्माच्या मुली? नाही, सर्व नाही म्हणता येणार, मराठाच फक्त। कारण OBC SC NT त्यांना थोडं दिलेलं आहे ना, आपल्याला काहीच नाही। जे ते म्हणतात की 10% तुम्हाला दिलंय, आता ते दिलंय, पण ती व्हॅलिडिटी काढल्याचा GR आल्यामुळे आम्हाला ते अप्लायच होत नाही। मग उपयोग काय त्याचा? याच्यातून ठीक आहे, सरकारने करायचं तर काय केलं पाहिजे? त्यांनी एक तर रजिस्ट्रेशनची डेट वाढवायला पाहिजे, आणि पावतीवर रजिस्ट्रेशन होतंय ना तर ते आम्हाला कॅप राऊंड, त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की SCBC स्टुडंट कॅप राऊंड 3 पर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट जर अपलोड करीत नाहीत त्यांचं ऍडमिशन डायरेक्ट कॅन्सल होईल। असं नाही की ओपन मध्ये कन्वर्ट होईल, डायरेक्ट कॅन्सल होईल, म्हणजे आम्ही घरीच बसणार, आमची चुकी नसताना। सरकारने काय करायला पाहिजे तुझ्या मनात? सरकारने टाइम वाढून द्यायला पाहिजे। व्हॅलिडिटी जर तुमची चुकी, कारण तुम्ही 14ला GR काढलाय, तुम्ही टाइम वाढून द्यायला पाहिजे। आणि आता सध्या तुम्ही पावतीवर ऍडमिशन द्या, नंतर जेव्हा आम्ही ऍडमिशन घेऊन कॉलेजमध्ये जातो तेव्हा आम्ही अपलोड करू। असं नाही म्हणत की आम्ही अपलोड करणार नाही, वेळ पाहिजे, कारण आमच्या हातात नाही ते। तहसीलचे लोक, ते पण त्यांचं पण काम चालू आहे, पण संप सर्व्हर डाऊन त्यांच्या हातात नाही, त्यामुळे 2-3 महिने तर लागणारच सहज। ते म्हणतात 8 दिवसाच्या आत अपलोड करा, कॅप राऊंड 3 पर्यंत अपलोड करा, नाही होणार ते। कुणाला शक्य नाही की तुला एकटीला नाही, कुणीच विद्यार्थी भरू शकणार नाही, कुणीच नाही। मी सगळ्यांच्या वतीने आलेली, तर मी माझ्या एकटीचं घेऊन नाही आलेले। माझ्यासोबत जे विद्यार्थिनी शिकतात, जे 12वीचे होते, जे CET साठी चांगले मार्क्स मिळवले, त्यांच्या सगळ्यांसाठी, माझ्या एकटीसाठी नाही। निश्चितपणे ही मुलगी या ठिकाणी आली, तिने रडत सगळी व्यथा मनोज पाटलांना सांगितली। आपण बघतोय मनोज पाटलांच्या डोळ्यात सुद्धा या ठिकाणी पाणी आलेले, कारण ते
खूप वेळ झाला त्यांना. आता मी त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण या मुलींनी सगळ्यांनाच या ठिकाणी येऊन भावनिक केलेलं आहे. कारण तिचं ॲडमिशन होणार नाही तर तिचं वर्ष जाईल. ती फक्त एक जरी असली तर अशा अनेक मराठा समाजातल्या मुलं आहेत की त्यांची कास्ट व्हॅलिडिटी होत नाही, त्यामुळे त्यांचे ॲडमिशन धोक्यात आले, त्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं. पाटील, मी बघतोय ती मुलगी रडताना तुमच्याही डोळ्यात पाणी आलेलं. शेवटी काय असतं बरं का, लेकरात जात नसली पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि मला सरकारला जास्त नाही विचारायचं आज. मला बाकीचं आता भानगडीत बी पडायचं नाही ठरवलं. त्या तुम्हाला मराठ्यांच्या पोराचं का वाटोळं करायचं, मला एवढं उत्तर पाहिजे आज. तुम्ही राजकारण का करताय मराठ्यात? भाजपचा मराठा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा मराठा, काय लेकराच्या आक्रोश आहे भयानक. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सध्या, बाकी काहीच म्हणणं नाही. आता तुम्हाला मराठा का संपवायचं त्याच्या पलीकडे माझी मागणीच नाही. आता तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लोक का संपवायचे? तुमचं राजकारण जळू द्या तिकडे. तुम्ही ते ओबीसीचे नेत्याचं जाऊ द्या, मराठ्यांच्या नेत्याचं जाऊ द्या. तुम्हाला मराठ्याचे लोक का संपवायचे? मला त्याचं कारण कळन का? मराठ्याचे लोक तुम्हाला का संपवायचे? तुम्हाला मराठ्याचे लेकरं का संपवायचे? मला जरा हेच उत्तर पाहिजे सरकारकडून. आता तुम्ही जात म्हणून किंवा त्या गरिबाचे लेकरं म्हणून काम करणार नसाल, तुम्ही नुसतं सत्ता आणि राजकारण म्हणूनच काम करणार आहेत का? मला एक कळत नाही, पक्षातले मराठी सुद्धा पक्षाच्या नेत्याला का बोलतात तुमचे लेकरं आत्महत्या करायला लागले, त्यांना ॲडमिशन मिळालं, त्यांना नोकऱ्या मिळाल्या, त्याच्या बाजून का आवडी नव्हतो? भाजपमधले मराठी का भाजप करताय? गरीब मराठ्याला कळत नाही का आपलं कुणी नाही म्हणून? गरीब मराठ्याला नाही कळत का आपलं कुणी नाही? राष्ट्रवादी शिवसेनेच्या मराठ्याला, काँग्रेसच्या मराठ्याला कळत नाही का आपलं कुणी नाही, आपल्या लेकराच्या बाजूने कुणी नाही म्हणून? तुम्हाला नाही पाहिजे का तुमचे लेकरं? तुम्हाला भाजपचाच नेता पाहिजे, भाजप पक्ष पाहिजे का? तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादीच पक्ष पाहिजे का? तुम्हाला तुमचे लेकरं नको का? मराठ्यांना काय झालंय? जर लेकरं आता ॲडमिशन पासून लांब चालले, याच सरकारनं EWS आरक्षण दिलं, याच सरकारनं ECBC आरक्षण दिलं, त्यांनीच EWS रद्द केलं, कुणबी प्रमाणपत्र दिले. माझ्या मराठ्याच्या पोराला का मोठं होऊ द्यायचं नाही, एवढाच प्रश्न आहे माझा सरकारकडे. व्हॅलिडिटीचा विषय तुम्ही थेट सरकारला आवाहन करू शकता की 4-5 महिन्याची वेळ जर वाढवून दिली, नुसत्या पावतीवर ॲडमिशन झाले तरी ॲडमिशन प्रोसेस कमी होईल, त्याच्या पुढच्या प्रोसेस होत राहते. 8 दिवस झालं म्हणतोय तुम्ही, वेळ वाढून द्या. 1-2 दिवस झालं नाही म्हणत मी. मला राजकारण नाही करायचं. भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी, राष्ट्रवादी, युवक काँग्रेस, काय असेल त्यांचं ते काय मला समाज मोठा करायचा, समाजाचे पोरं मोठे करायचे. याच्यात भाजपचा गरीब मराठा समाज मोठा होणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचा पण होणार आहे ना. याच्यात सगळ्या मराठ्यांनी राजकारण आणू नका. लेकरं बघा यार, माझी तुम्हाला हात जोडून विनंती, आपल्या जातीच्या लेकरं बघा यार. तुमच्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या पाय पडून सांगतो, लेकरं बघा. एकदा जर लेकरात नोकऱ्यातून शिक्षणातून हुकले ना, आयुष्याचं वाटोळ होईन रे, तुमचं पण आणि त्या लेकराचं पण. ह्यो पक्ष कधीच येणार नाही. महायुती बी, महाविकास आघाडी बी तुमच्या लेकराचे डोळ्यातले अश्रू पुसा. मी तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून तळमळ करतोय रे. माझी तुमचे पाय पडून विनंती तुम्हाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना, हे तुम्हीच मोठे केलेत. नाही रे, लेकराचं डोळ्यातलं पाणी पुसाले आहे ना ते. तुमच्या लेकराचं शिक्षण व्हायला जाईल, तुमच्या लेकराची नोकरी व्हायला जाईल. माझी पाय पडून विनंती भाजपमधल्या सुद्धा सगळ्या सामान्य मराठ्याला, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधल्या सगळ्या मराठ्यांना माझी खरंच तुम्हाला हात जोडून विनंती यार. बघा रे, लेकराकडे बघा तुम्ही, नका या पक्षाकडे नेत्याकडे बघू. कशाचा जिल्हा परिषद सदस्य, कशाचा पंचायत समिती सदस्य, कशाचा आमदार, कशाचा मंत्री, कशाचा खासदार, कोणी नाही रे. ते पोरगी एवढे जनावरासारखी रडायला लागली,
तिचं म्हणणं मग 2 वर्ष व्हायला जाणार आहेत आता. मला आरक्षण दिलेलं ते ECBCचं ते कामाला आहे ना. EWS सरकारनं रद्द केलं म्हणजे सरकारनं डाव केला मराठ्यासंग. EWS बी रद्द केलं आणि ECBC पण असून द्यानात. कुणबीचे प्रमाणपत्र असून सुद्धा द्या. माझा एवढाच सवाल आहे सरकारला, तुम्हाला का मराठा समाजाची जात संपवायची आणि मराठा समाजाचे पोरं संपवायचे? आणि मराठ्यांना एवढाच प्रश्न आहे माझा, तुम्हाला का पक्ष मोठा करायचा आहे, स्वतःचे पोरं का मोठे करायचे नाही? मी तुमच्या लेकरासाठी लढतोय रे. विचार करा सगळ्या पक्षातले मराठी. सरकारला माझा आजपासून एवढाच सवाल आहे, तुम्हाला माझे मराठ्यांचे पोरं विद्यार्थी का संपवायचे आणि माझी मराठा जात का संपवायची, याचं उत्तर मला आता पाहिजे. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण की ती मुलगी आली, तिने आपली व्यथा मांडली आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या मुलीची व्यथा साधी सोपी आहे की तिला कास्ट व्हॅलिडिटी का भेटत नाही, तर सर्व्हर हँग आहेत आणि संप चालू आहे, त्याच्यामुळे तिला तिथं रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्याची पावती जरा भेटली तरी त्याच्यावर तिला ॲडमिशन घेता येते. मात्र या सगळ्या तांत्रिक अडचणीमुळे तिला पावतीसुद्धा भेटत नाही आणि 24 तारखेपर्यंत जर तिला त्या पद्धतीचं कास्ट व्हॅलिडिटी किंवा त्याचं पावती जरी भेटली तरी तिचं ॲडमिशन होऊ शकतं. मात्र 4 दिवसात जर तिला नाही भेटलं तर तिचं ॲडमिशन रद्द होईल, तिला पुढचे 2 वर्षाचं नुकसान होईल. त्या एकटीचं मी हे बोलत जरी असलो तरी अशा हजारो लाखो विद्यार्थ्यांची ही समस्या आहे आणि सरकारने निश्चितपणे याकडे गंभीर विचार केला पाहिजे की या विद्यार्थ्यांना, कारण विद्यार्थ्यांना नुकसान पोचावं ही सरकारची कधीच भूमिका नसते. मात्र या तांत्रिक अडचणीमुळं ही जर मुदत वाढून दिली 4 ते 5-6 महिने तर सरकार या सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आत येता येईल, ते बाहेर पडणार नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराट.